भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 28 पर्यटकांची निर्घृण हत्या केली। या भ्याड हल्ल्याचा वणी येथील बुरड हॉस्पिटलच्या कर्मचारी आणि नागरिकांनी निषेध व्यक्त करत कॅन्डल लावून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी रात्री वणीच्या बुरड हॉस्पिटल परिसरात बुरड हॉस्पिटलचे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आणि परिसरातील नागरिकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत संतप्त भावना व्यक्त केल्या। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना मेणबत्ती पेटवून 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच हल्ल्यातील जखमी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली। कुलगाम गाव येथे अतिरेक्यांनी खूप वाईटरित्या निर्गुणरित्या आपल्या बंधू भगिनींची हत्या केली आणि ते हत्या करताना त्यांनी धर्म विचारून हत्या केली। तर हा खूप मोठा भारतावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे, आपल्या धर्मावरती अन्याय केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण आज इथे कॅन्डल मार्च करत आहोत। दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणे आणि आपण टॉलरन्स न घेणे, कोणत्याही गोष्टीला आपण इनटॉलरन्स ठेवणे। तर आपल्या याच्या जनजागृती होणं महत्त्वाचं आहे। आपल्यावरती उद्या कोणी उठून शस्त्र उगारेल आणि आपण आपल्या देशामध्ये सेफ नाही आहे। आता मागील एक व्हिडिओ झाला, तो चौधरी म्हणून एक फारूक चौधरी म्हणून एक त्यांच्या पाकिस्तानच्या संसदेमध्ये एक माणूस आहे, एक नेता आहे। तो म्हणे की हमने हिंदुस्तान के अंदर घुसकर तो इम्रान खान के इम्रान खानच्या त्यांच्या जेव्हा त्यांचं हे होतं, त्यांचं काय त्याला म्हणतात, इम्रान खानच्या जी त्यांची संसद होती त्या टायमाला त्यांनी ते सांगितलं की आम्ही तिकडे जाऊन अटॅक केलं, हे हिंदुस्थानला खूप मोठा उनके टेरिटरी में जाके घुस के उनको मार आहे। आणि आपलं हे व्हिडिओज आत्ता रिलीज होत आहे, आत्ता व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट होत आहे। म्हणजे याचा अर्थ हे जे हल्ले ते अतिरेकी पाकिस्तानकडूनच घडत आहेत। तर त्याच्यामुळे भारताने पाकिस्तानवरती सगळं डायरेक्ट बहिष्कार टाकलं पाहिजे आणि मोठ्यात मोठी सरकारने याच्यावरती कारवाई करावी। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।